नमो बुद्धाय. जय भीम. पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपादक जगो संत. वाचक कीर्ती पटेकर. भाग 10. जिद्दी स्वभाव. माझा स्वभाव पहिल्यापासूनच अतिजिद्दी होता. आता तो तसा आहे किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही, पण लोक म्हणत असतील की माझा स्वभाव अजूनही तसाच जिद्दी आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो. मला वाटते की मी इंग्रजी 2री इयत्तेत शिकत होतो. आमची शाळा होती साताऱ्याला कॅम्पमध्ये. त्यामध्ये पेंडसे नावाचे एक मास्तर आम्हाला होते. त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. माझा स्वभाव हट्टी आहे हे माझ्या सवंगड्यांना माहीत असल्यामुळे एखादी गोष्ट करू नकोस म्हणून मला सांगितल्याबरोबर मी ती हटकून करणार हे त्यांना माहीत होते. एकदा खूप पाऊस पडलेला होता व आमची शाळेत जाण्याची वेळ झाली होती. माझ्या मित्रांनी मला सांगितले, "बघ रे बुवा, पाऊस खूप पडतोय. तू आपल्या पावसात जाऊ नको हं, उगाच चिंब भिजशील." मला तेच पाहिजे होते. माझा थोरला भाऊ छत्री घेऊन निघाला. मी त्याला साफ सांगितले, "तू आपला छत्री घेऊन जा कसा, मी एकटा पावसात भिजत येणार." भावाने माझे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी त्याचे म्हणणे धुडकावून लावले. आमची स्वारी छत्री बित्री न घेता थेट पावसातून जायचे ठरवून निघाली. मी त्यावेळी वेलबुट्टीची टोपी वापरत असे. ती टोपी पावसात भिजेल म्हणून त्यावेळी माझी पाठ्यपुस्तके व ती माझी आवडती टोपी मी माझ्या भावाच्या स्वाधीन करून दिली. तो पुढे निघून गेल्यावर मी पावसातून भिजत भिजत शाळेच्या रस्त्याने निघालो. पाऊस अगदी मुसळधार पडत होता. मी शाळेत येऊन पोहोचलो. तो काय, अगदी नखशिंखात चिंब भिजलेलो. मास्तरांनी अशा स्थितीत पाहिल्यावर त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी मला विचारले, "अरे, पावसात छत्री घेऊन का नाही निघालास?" मी जवाब दिला, "छत्री एकच होती दोघा भावांमध्ये, म्हणून मी असा भिजलो." ही माझी निव्वळ थाप होती. हे काही त्या भोळ्या मास्तरांच्या ध्यानात आले नाही. लगेच माझ्या थोरल्या भावाला त्यांनी बोलवून घेतले. तो तेव्हा 4थीत शिकत होता. त्याला मास्तरांनी विचारले, "दाखव पाहू तुझ्या अंगात सदरे किती आहेत ते." माझ्या भावाच्या अंगात एकच सदरा होता. तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर आपल्या घरी पाठवले व त्याला सांगितले, "घरी याला नीट गरम पाण्याची आंघोळ करायला पाणी दे. त्याला एक लंगोटी दे आणि त्याचे कपडे म्हणजे धोतर आणि सदरा वाळत घालायला लाव. म्हणजेच संध्याकाळी ते घालून तो आपल्या घरी जाईल." त्याप्रमाणे मास्तराच्या मुलांनी मला आपल्या घरी नेऊन गरम पाण्याची आंघोळ घातली व नेसायला एक लंगोटी दिली. संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला. मी टिवल्या बावल्या करीत व तोंडाने शिट्ट्या वाजवीत असाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो. मी वर्गात आलो नाही असे पाहून मला वर्गात आणण्याविषयी पुन्हा मास्तरांनी एका मुलाला सांगितले. नुसती लंगोटी घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला विलक्षण लाज वाटत होती. पण मास्तर म्हणाले, "अरे, इथे तर सारी मुलेच आहेत, त्याची तुला लाज वाटायला काय कारण?" मी आपला तसाच रडत रडत वर्गात बसलो. पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटली की तेव्हापासून माझ्या स्वभावातील जिद्द काढून टाकायची असा मी मनाशी निश्चय केला. तो कितपत साधला आहे हे इतरांनी मला सांगायचे.
आमचे आडनाव आंबेडकर नव्हते. आमचे खरे नाव होते आंबावडेकर. आंबावडे या नावाचे खेड तालुक्यातील दापोलीजवळ 5 मैलावर एक लहानसं खेडं आहे. त्यामुळे आम्हाला आंबावडेकर याच नावाने लोक ओळखीत असत. या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याला इतिहास आहे. आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते. ते आम्हाला फारसे काही शिकवत नसत, पण माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते. मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागते. हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते, पण तेवढाच वेळ बाहेर भटकायला मोकळीक मिळे म्हणून मलाही भाकरीसाठी मधल्या सुट्टीत घरी जाण्याची फार मजा वाटायची. पण आमच्या या मास्तरांनी एक युक्ती योजली. ती आपल्याबरोबर भाजी भाकरी बांधून आणीत असत व रोज मधल्या सुट्टीत कधीही न चुकता मला बोलवून घेऊन आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत. अर्थातच शिवशिव होऊ नये म्हणून ते आपली भाजी भाकरी वरूनच माझ्या हातावर टाकीत. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची काही अवीट गोडी असे. त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो. खरोखर आंबेडकर मास्तराचे माझ्यावर फार प्रेम होते. एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की आंबावडेकर नाव आडनीड आहे, त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे, तेच तू आपले यापुढे लाव. आणि त्याप्रमाणे त्यांनी कॅटलॉगमध्ये तशी नोंदही करून टाकली. मी विलायतेत राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी निघालो तेव्हा त्यांनी मला अत्यंत प्रेमळ पत्र पाठवले होते. ते पत्र माझे संग्रही आहे. पुढे केव्हा तरी माझे आत्मचरित्र लिहिण्याची मला स्फूर्ती झाली तर मी त्यात ते छापणार आहे. आमच्या आंबेडकर मास्तराचे सारेच काही आवरच होते. शाळेची घंटा झाली की ते वर्गात येत व रहीमतुल्ला नावाचा एक मोठा मुलगा आमच्या वर्गात असे. त्याच्यावर सारे वर्ग सोपवून खुशाल बाहेर निघून जात. हा रहीमतुल्लासुद्धा आमच्या वर्गातलाच विद्यार्थी. त्याच्या व आमच्या वयात जमीन अस्मानचा फरक. आम्ही 10 वर्षाची मुले तर त्याचे वय 25-30 वर्षाचे. संध्याकाळी वर्ग सुटण्याच्या वेळी पुन्हा आमचे मास्तर परत येत व रहीमतुल्लाला विचारीत, कसं काय, मुलांनी गडबड फारशी केली नाही? नाही, असा रहीमतुल्लाने त्यांना जवाब दिला. म्हणजे ते निश्चित मनाने घरी निघून जात. हे मास्तर दुपारभर कोठे जात असे तुम्ही विचाराल. आमच्या शाळेच्या समोर एक पेपरमिंट आणि सिगारेट विकणाऱ्या कोमाट्याचे दुकान असे. त्या दुकानात शिपाई व शिपायाची मुले देखील नेहमी काही जिनसा विकत घेण्यासाठी येत असत. त्यामुळे या दुकानाची चांगली चलती होती. शाळा चुकवून या दुकानात आमचे मास्तर हिशोब लिहिण्याचे काम करीत असत. त्याबद्दल त्यांना 20-25 रुपयाची प्राप्ती होत असे. पुढे वार्षिक परीक्षा घेण्यासाठी दिपोटी हजर झाले की मग आमच्या मास्तरांची भारी ताळंबळ उडे. डेपुटींनी वर्गात गणिते घातली की मग आमच्या मास्तरांनी पाटीवर त्या उदाहरणाचे उत्तर ठळक अक्षरात लिहून ते आम्हाला शेजारच्या खोलीतून डेपुटीला नकळत दाखवायचे की आमच्या साऱ्यांची उत्तरे बरोबर यायची. आणि अर्थातच मास्तराचा उत्तर शिकवणीबद्दल त्यांना शाबासकीही मिळायची. परीक्षा आटोपल्यानंतर संपूर्ण शेरेबुकात आमच्या मास्तरांना उत्तम शेरा मिळायचा. डेपुटींना मास्तराकडून चहा, चिवडा, चिरूट यांचा नजराणा मिळत असे. अशा तऱ्हेने एकदा चांगला शेरा मिळाल्यानंतर पुढे वर्षभर अगदी
निश्चिती असे व आमच्या मास्तर साहेबांना मेहताजी काम निर्धास्तपणे वर्षभर करता येईल. भाग 11. आपली स्थिती. पेशवाईच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबद्दल कायदे होते. माझी आई सांगत असे, महार लोकांना कपडा विकत घ्यायचा असेल तर तो लांबून पाहावयाचा, त्याचे दाम काय ते विचारावयाचे. दुकानदार दुकानातून कपडा हलवीत असे. त्या माणसाने कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचे, त्या कपड्यावर शिंपडायचे. नवीन कपडा चिखलात घासायचा, कारण महारांनी नवीन कपडा घालू नये. फाटलेला कपडा त्यांनी वापरायचा. मातीमध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये 2 बोटे घालून त्याचे 2 भाग करायचे. नंतर महाराने पैसे ठेवायचे व कपडे घेऊन जायचे. आम्ही लोक लंगोट्या लावतो ती पेशव्यांची आज्ञा होती. ब्राह्मणांनी दोन्ही बाजूंनी निऱ्या घालायच्या. ब्राह्मणेतरांनी फक्त मागच्या बाजूने निऱ्या घालायच्या. भंडारी लोकांनी ढुंगणाला रुमाल लावून त्याचा मोठा भाग ढुंगणाभोवती गुंडाळावयाचा असा नियम होता. इंग्रज सरकार मुंबई ब्रिटिश सरकारांनी ताब्यात घेतली. सोनारावर पेशव्यांचा फार मोठा डोळा होता. सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण, पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण. सोनार ब्राह्मणासारखी धोतरे नेसत. त्यांनी अशी धोतरे नेसू नये. भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रामध्ये खळबळ उडाली. ब्रिटिशांनी धर्म बुडविला असे लोक ओरडू लागले. साहेब बावरले. पेशव्याची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली. पेशवे म्हणाले, आमच्या पूर्वीच्या प्रजाजनावर निर्बंध होते ते तुमच्या राज्यात आल्याने कसोटा घालतात. ईस्ट इंडिया कंपनी ह्या वेळेला बालक होती. बालकेश्वराला महाजन लोक होते. मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली. त्यांनी महाजन लोकांना बोलावून चौकशी केली. सोनार कासोटा घालीत होते. सोनारांनी कासोटा घालायचा नाही. पंचांनी 50 रुपये दंड सांगितला. आता लोक कवट पाटलोन घालतात. महार लोक काय करीत होते? रात्री उठून तराळला हिंडायचे. सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल तो खावायाचा. फलटण गावामध्ये महार होते. त्यांची 24 विघे जमीन होती. तिथे एक देऊळ होते. त्यात अन्नछत्र होत असे. आपले एक मिनिस्टर होते. एक गाडी लाडू, जिलेबी, चपाती वगैरे अन्नछत्रातून देण्यात येत असे. महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन जायचे. एवढे मिळाल्यानंतर महारांनी जमीन मिळवायची काय गरज? काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर ते महार म्हणाले, आमची एवढी जमीन होती ती मराठ्यांनी घेतली. देवळातील उष्टे मिळायचे अशी त्यांची अवस्था होती. जळगावला श्राद्ध झाले तर महार भिकारड्यासारखे कचऱ्यावर बसायचे. हा ख्रिस्ताव झाला. तोंडचा घास काढला याने, याचे कसे बरे होईल असे लोक मला म्हणत. हजारो वर्षापासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही माणूस ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगवयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा. पोस्टमनला मी मामा म्हणत असे. लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलविले व याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो. मला 6 दिवस शाळेत पाणी पावायास मिळत नव्हते. ज्याला
त्याला आपल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच. माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव्य करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले. माझा पहिला श्रीगणेशाचा धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो. परंतु परिस्थितीमुळे मी 5-6 वर्षाचा असताना घाटाचा पायथा सोडून घाटमाथ्यावर माझे आजपर्यंतचे जीवित गेले. आज 25 वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे. जो प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने शृंगारिला आहे त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंद वाटणार आहे. ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिव्हाळ्याचा आहे असे वाटते त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही. एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. एकेकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळींनी हा प्रदेश अगदी गजबजून गेला होता. त्याचप्रमाणे पांढरपेशे लोक खेरीज करून बाकीच्या वर्गाच्या तुलनेत पाहता अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता. ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करी पेशा हे एक महत्त्वाचे कारण होते. ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकांस नशीब काढण्यास किंवा वाव होता याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही. पण ज्या काळी अस्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना चालताना स्पर्शावर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे. थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हातात काळा दोरा बांधावा लागत असे. त्या काळी वाव असला तरी अगदी थोडाच असला पाहिजे. इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कुठे या प्रांतातील अस्पृश्य लोकांस डोके वर काढण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे, किती तेज आहे, बुद्धिमत्ता किती वरच्या दर्जाची आहे हे सिद्ध करून दाखविले. त्यावेळी फक्त सुधारलेला ब्राह्मण अथवा तत्सम वर्ग सोडल्यास ज्या आम्हाला आज अस्पृश्य म्हणून धिक्कारण्यात येते ते आम्ही इतर जमातीपेक्षा फारच पुढारलेलो होतो. कोकणच्या या भागात आम्ही अधिकार व सत्ता यांचा उपभोग घेत होतो. सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती. त्यामुळे धैर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य आणि तडफ या बाबतीत आम्ही इतरांपेक्षा रीतभर कमी नाही हे सिद्ध करून शकलो. आमच्या गुणांमुळेच सैन्यातील अधिकाऱ्याच्या जागी आमच्या नेमणुकी झाल्या. त्या काळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तराच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत. सैन्य छावणी कॅम्प्समध्ये माध्यमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे. सैन्याचे दरवाजे महार जातींसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून ते कृतज्ञतेचे लक्षण आहे. मी सुद्धा एक महार बाईच्या पोटी जन्माला आलो आहे. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबीतील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत आईबाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना, संकटांना त्यावेळी
त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजात बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमात 8 वर्षे लागतात तो अभ्यासक्रम मी 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला आहे. हे करण्यासाठी मला 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागलेला आहे. जरी माझी आज 40शी उलटून गेली असली तरी मी 24 तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो. अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास सारखा बसला की चित्रपटामध्ये चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते, नाहीतर सिगारेट्स ओढीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही. मला या वयातसुद्धा यापैकी कशाची गरज भासली नाही. या फलटणीत नोकरीमुळे हिंदू समाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. ज्या महार चांभार लोकांना गावात मराठे वगैरे लोक शिवून घेत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजतच तेच मराठे शिपाई महार व चांभार सुभेदारास लवून सलामी देत असत व क्यूबे म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे. एवढा अधिकार अस्पृश्य जातीतील लोकास या देशात कोणत्याही प्रांतात व यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता असे म्हणता येईल. त्यांच्यातील 90% लोक साक्षर होते. त्यात विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की हा शिक्षणाचा प्रसार पुरुषमंडळीत होता. इतकेच नव्हे तर स्त्रियातही होता. काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भर पुरुषाच्या सभेत पुराणाचा अन्वयार्थ करून सांगत असत. जोपर्यंत ते शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गास अतोनात फायदा झाला होता. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा तऱ्हेने केला की त्यांच्याबद्दल अभिमान वाटल्यावाचून राहणार नाही. या ज्ञानप्रसारामुळे अस्पृश्यात जो ग्रंथसंग्रह झाला तो त्यांच्या संख्येच्या मानाने अफाट होता असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. श्रीधर स्वामींच्या ग्रंथात हस्तलिखित प्रती तर गाड्याने सापडतील, परंतु मुकुंदराज, ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुन्या व महान कवींच्या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिल्या आहेत. इतकेच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी अजूनही काही दुर्मिळ अशा ग्रंथांच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ लिहिला होता. ही गोष्ट फारशी ऐकिवात नाही, पण हा ग्रंथ मी एका माझ्या दिवंगत झालेल्या मित्राच्या घरी पाहिलेला आहे. काही वर्षापूर्वी श्री पांगारकर यांनी राघव चिंतनधन या कवीने लिहिलेल्या ज्ञानसूया नावाचा ग्रंथ कोणाजवळ असल्यास कळवावे अशी केसरीत जाहिरात दिलेली होती. या ग्रंथाची हस्तलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांना ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही पाहावयास सापडेल. ज्या अस्पृश्य जातीच्या लोकांना त्या काळी विद्येची सर्व द्वारे बंद होती त्यावेळी त्यांना असा ग्रंथसंग्रह करण्यास किती सायास पडले असतील व किती
द्रव्याचा व्यय करावा लागला असेल याचा विचार ज्याच्या त्यांनीच करावा. ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजास भूषणवाह आहे याबद्दल दुमत होणे शक्य नाही.